तेरे चरणों से पावन है सारा जहां। अँड वेलकम बॅक टू माय चॅनल। आता मी आली आहे C7 स्टुडिओला। तर आता मी आली आहे C7 स्टुडिओमध्ये आणि इथे माझा मित्र ऑलरेडी आलेला आहे। अँड वेलकम टू माय ब्लॉग। हॅलो। घेतलास तू? हां, आता माईक मध्ये बोल हॅलो कर। हॅलो लावू का? आता हॅलो कर। हॅलो स्क्रीनवर। अच्छा मग ह्याला हॅलो। तू माझा इंटरव्ह्यू घेते का? काय बोलायचं पण? काय नाही, माझा मित्र ऑलरेडी इथे आलेला आहे, त्याला आपण जाऊन भेटूयात। ओके, तर आज आम्ही आलोय हिंदी सॉन्गच्या संदर्भात। आम्ही मराठी गाणी खूप केली आणि खूप चांगली चांगली गाणी केली। हे गाणं थोडं स्पेशल आहे बिकॉज ह्याच्यामध्ये मी म्युझिक केलेलं आहे आणि रिव्हील करायचंय नाही करायचंय तेच, त्याच्यासाठीच मी तुला कन्फ्युजन। ठीक आहे, मग आता रिव्हील नको करूयात, आपण नंतर रिव्हील करूयात। ठीक आहे। गाणं खूप सुंदर आहे, हिंदी गाणं आहे, गणपतीचं गाणं आहे, एवढंच सध्या रिव्हील करतो। आणि आज आता आमची टीम येईल सगळी हळूहळू। तर माझ्या या मित्राच्या व्यतिरिक्त स्टुडिओमध्ये अजून 2 स्टुडिओ पर्सन्स आहेत। हॅलो हॅलो। काम अजून चालू झालेलं नाहीये, तोपर्यंत मी तुम्हाला स्टुडिओ दाखवते। ही आहे डबिंग रूम। वेलकम वेलकम इन C7 स्टूडियो। हेलो, मैं अभिषिक्ता हूँ। अरात्रिका। प्रोजेक्ट मध्ये बरेच लोक इन्क्लूड असणार आहेत आणि कोरस साठी पण मुलं मुली येणार आहेत। तर जसे जसे लोक येतील तसं तसं इंट्रोड्यूस करून देत जाणार आहे। ताज आलाय। हॅलो। आर्टिस्टला प्रॉपर गाणं गाण्यासाठी आधी ती ट्यून माहीत असायला पाहिजे किंवा ते शब्द कशा पद्धतीने घ्यायचे, काय अपेक्षित आहे, म्हणजे रिक्वायरमेंट्स काय आहेत, तर त्याच्यासाठी हा स्क्रॅच गायला जातो। हे मोरया हे मोरया हे मोरया तुझको पाया तो क्या मैंने खोया। तर इथे एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते, ती म्हणजे या गाण्याचे लिरिक्स मी स्वतः लिहिलेले आहेत। आणि एका लिरिसिस्टसाठी, एका सॉन्ग रायटरसाठी एक आनंदाची बातमी काय असू शकते की त्याचं गाणं एखादा लेजेंडरी आर्टिस्ट गाणार आहे। तेरे चरणों में रहना हमेशा। एकदम अटैक आना चाहिए। तेरे चरणों में देव तू गणेशा, तेरे चरणों में रहना हमेशा, मेरे खुशियों का कारण तू देवा। तर या गाण्याचे लिरिक्स जसे मी लिहिलेले आहेत तसं या गाण्याला डिरेक्ट ॲज अ म्युझिक डिरेक्टर चंद्रकांत गायकवाड, जो माझा मित्र आहे, त्याने हे गाणं कंपोज केलेलं आहे आणि तोच ॲज अ म्युझिक डायरेक्टर म्हणून आम्हाला हे सगळ्या गोष्टी सांगतोय की कशा पद्धतीने या गोष्टी यायला पाहिजेत। म्हणून आम्ही बाहेरच हा सगळा सराव करून घेतोय, जेणेकरून आतमध्ये जाऊन आम्ही एक प्रॉपर टेक देऊन बाहेर येऊ शकतो लवकरात लवकर। तर आत्ता मी तुम्हाला एक गोष्ट रिव्हील करते, हे गाणं आदर्श दादाच्या आवाजात येणार आहे आणि हे गाणं डुएट असल्यामुळे कविता ताईने सुद्धा यात गायलेलं आहे। सो तिचा पण आवाज तुम्हाला या गाण्यामध्ये ऐकायला मिळेल। रिद्धी सिद्धी संग विराजे, रिद्धी सिद्धी मोरया 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 हे मोरया 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 हे मोरया। कॉलेज कुठे चालू आहे? आता आमचा सेशन चालू होणार आहे मुलींचा, आणि मुलींचा सेशन झाल्यावर चालू होईल। माईक मध्ये जल्दी बोल, पनवेल निकलना है। ये है मिताली, ये है अभिषिक्ता और इसका नाम तो बहुत बड़ा है कुछ तो। तुली। हाँ हाँ।
हे घ्या, हेडफोन घाला. चलो ऑल द बेस्ट. गणपती बाप्पा. जे 2 फ्रेंड्स आहेत त्यांना मराठी समजतं पण बोलायला थोडंसं डिफिकल्ट आहे, पण ठीक. तर इन बिटवीन सेशन इथे प्रवीण कोळी दादा आलेले आहेत आणि त्यांच्याशी थोडेसे आम्ही गप्पा मारतोय. त्यांचं पण गाणं येणार आहे गणपतीचं, क्यूट बाप्पा म्हणून. तर अशा पद्धतीने आमच्या गप्पा चालू आहेत. ते सांगा जरा. कोरस पार्ट खूप छान झालाय. चंद्रकांत सर आहेत तर नक्कीच ते गाणं सुद्धा सुंदरच आहे आणि गाणारे सुद्धा आदर्श शिंदे आहेत तर अजून 4 आणि तुम्हाला काय वाटतं आम्ही कोरस चांगला केलाय? आम्ही मुली कोरस ऍक्च्युली बोलण्यापेक्षा ऐकू कमेंटद्वारे की गाणं कसं तुम्हाला वाटतं आणि खूप चांगला डिझाईन केलाय. तर गाणे येणार, खूप प्रेम द्या आणि हिच्या ब्लॉगला सुद्धा खूप सपोर्ट करा. थँक्यू. आता सुमित दादा आलेला आहे. ये एलिक्झरला कसं केलास यार? हा तिकडे गेला. हा सुमित दादा एलिक्झर स्टुडिओला जाऊन पोहोचला आणि तिकडून सांगतोय की मी आता इकडे आलोय, तुम्ही काय करू. ढोल नगाड़े बजते जाए, संग विराजे भक्तों के मन को भी भाए, संकट सभी हार जाए. हे मोरया कसं मोरे मोरया 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 मोरया, हे मोरया. 1 3 4 मोरया. गली गली में रंगे जाए, ढोल नगाड़े बजते जाए, भक्ति की लहर ये जाए. रिद्धि सिद्धि संग विराजे भक्तों के मन को भी भाए, संकट सभी हर जाए. 1 2 3 गो. मोरया 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 मोरया, हे मोरया 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 मोरया, हे मोरया मोरया. हे मोरया. समझ में आया? अभी साथ में बोलो 1 2. मोरया मोरया मोरया, हे मोरया. मोरया मोरया मोरया, हे मोरया. One more. 3 go. आमचं रेकॉर्डिंग सेशन झालं. त्याच्या व्हेरी नेक्स्ट डे आजीवासन स्टुडिओला आदर्श दादाचं रेकॉर्डिंग सेशन झालं. त्याचे फुटेजेस आहेत. हे मोरया तेरे चरणों से पावन है सारा जहां. हे मोरया बसेरा हर अंधेरे का तू है सवेरा, मंगल मूर्ति तू ही. जीवन सदाए. सारे देवों का देव तू गणेशा. आणि कविता ताईचं रेकॉर्डिंग AMV स्टुडिओला झालं. त्याचे फुटेजेस आहेत. बेचारी, हम लोग पता नहीं, हम लोग ये यहाँ पे फर्स्ट टाइम आए. आता आमच्या रेकॉर्डिंग सेशन मध्ये ब्रेक घेतलाय आम्ही आणि आता आम्ही थोडंसं पेट पूजा करायला आलोय. माझ्यासोबत आहे अभिषिक्ता आणि तुली. ती थोडी बिझी आहे ऍक्च्युली. तिचा फोन ना बंद झाला होता तर ती आता फोन चार्जिंगला, तिला चार्जर भेटलाय तर ती आता लावलाय आणि आता आम्ही तिथे थोडंसं खायला आलोय.
ते शॉपचं नाव मला माहित नाहीये, पण मी बाहेर जाऊन थोडंसं शूट करून तुम्हाला दाखवते. तर असं द नोमॅडिक फूडीज असं शॉप आहे. TNF काइंड ऑफ द नोमॅडिक फूडीज असं शॉप आहे. आणि C7 स्टुडिओला तुम्ही कधी आलात तर इथे हे असं अशा पद्धतीने शॉप आहे. तिथे तुम्ही येऊ शकताय. छान पद्धतीचं असं इथे ॲम्बियन्स आहे. आणि या माझ्या 2 फ्रेंड्स बसलेल्या आहेत. टाइमपास करते थोडंसं आणि मग नंतर आम्ही थोडंसं काहीतरी खाऊन घेऊ. मला ॲक्च्युली इथला बर्गर खायचा होता आणि मला इथला ना चिकनमधला ना जो स्पायसी बर्गर आहे तो खायचा होता. पण हे शॉप ना बंद झालं आम्ही येईपर्यंत. आणि अशा पद्धतीने मला काय आज बर्गर खायला भेटणार नाही. तिने आमचं फूड आलेलं आहे. सेकंड राईस आलेला आहे. आम्ही जेवणार आहे. खूप भूक लागली आहे तर जेवल्यानंतर भेटूया. जेवल्यानंतर भेटू. बाय. थँक्यू. यई वाव. ये ले लो ना. तुला कसं वाटतंय? आणि गाण्याचं नाव काय आहे? क्यूट बाप्पा. तर मग तू तुझ्या गाण्याबद्दल काय बोलशील? मी सांगतो की गेल्या गणपती आम्ही गाऊन घेतलं होतं पण समहाव ते नाही झालं. मग गणपती बाप्पा म्हटले की ठीक आहे यावर्षी नको, पुढच्या वर्षी तुला 1, 2, 3 गाणी देऊन टाका. मग तुला कसं वाटतंय आता गाऊन? छान. प्रवीण दादा योगिता ताई सोबत काम करून कसं वाटतंय? त्यांना तर छान वाटतंय. तुला कसं वाटतंय? ती गाणं आल्यावर बोलणार. तर गणपतीचं एक गाणं होतं प्रवीण दादाचं आणि त्याच्यात ओवी गाणार होती. तर त्यांचं हे काम होतं. काम संपवून आता ओवी चालली आहे म्हणून हे फोटोशूट चाललेलं आहे. अशा पद्धतीने त्यांचं सेशन संपलेलं आहे आणि ते आता घरी चालले आहेत. बाय बाय. बस हो गया ऑलमोस्ट वर्क. लास्ट हमारा जो लाइन है वो बाकी है. वो होने के बाद हम लोग घर पे निकल जाएंगे. एंड टाइम भी लेट हो गया है. हाँ टाइम दिखा दो. और म्यूजिक तो M1 से रंग ये छाया भक्ति से जल्दी तू आना. मी आता हा ब्लॉग इथे सेंड करते. सो डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल विच इज मिताली मेनिया. आणि माझा हा ब्लॉग बघायला नका. आवडल्यास नक्की शेअर करा. बाय बाय.